प्रश्न क्रमांक 12, अस्थिव्यंगदृष्ट्या दुर्बल बालकांना रिकामी जागा संभवण्याची शक्यता असते. डायस्ग्राफिया, डायस्थीमिया, डायस्कॅल्क्युलिया आणि डायस्लेक्झिया. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1, डायस्ग्राफिया. डायस्ग्राफिया एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील बिघाड ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या मनाच्या किंवा शरीराच्या एका भागात बिघाड होतो किंवा ते योग्यरित्या कार्य करत नाही. दृष्टीदोष, बौद्धिक अपंगत्व, कर्णबाधितता, शारीरिकदृष्ट्या दुर्बलता यांसारखे बरेचसे हे दुर्बलतेचे विविध प्रकार आहे. अस्थिव्यंग हा अस्थि, सांधे किंवा स्नायूंशी संबंधित बालकांचं अपंगत्व म्हणून परिभाषित केलं जातो, जे बालकाच्या शैक्षणिक कार्यक्षमतेवर थेट परिणाम करू शकतो. आणि जे अस्थिव्यंगदृष्ट्या जे दुर्बल बालक असतात ना त्यांना डिस्ग्राफिया होण्याची शक्यता असते. डायस्ग्राफिया हा एक लेखन दोष आहे जो हस्तलेखनातील बिघाड, लंबसंकेतन आणि बोटांच्या क्रमयोजनेशी लिहिण्यासाठी स्नायूंच्या हालचाली संबंधित आहे. आणि हा रोग जो आहे हा एका प्रकारचा लेखन दोष आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला परिभाषित जागेत अक्षरे तयार करणे किंवा लिहिणे कठीण जाते. त्याचा परिणाम माणसाच्या हस्ताक्षर क्षमतेवर होतो. आणि डायस्ग्राफिया असलेल्या व्यक्तीला अक्षरांमधील अंतर, विचार करणं आणि एकाच वेळी लिहिण्यात अडचण सुद्धा उद्भवू शकते. लक्षात असू द्या, अस्थिव्यंगदृष्ट्या दुर्बल बालकांना डायस्ग्राफिया हा रोग संभवू शकतो.